नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया NMDC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NMDC लिमिटेड आयरन ओव्हर प्रोडक्शन स्लाइड्स 27% इयर ऑन इयर बेसिस इन मार्च 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, NMDC लिमिटेडने आपल्या मार्च 2025 या महिन्याचा बिझनेस डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, NMDC लिमिटेडचा मार्च 2024मध्ये आयरन ओव्हर प्रोडक्शन होता 4.86 मिलियन टन, जो इयर ऑन इयर बेसिसवर 26.95%ने डिक्रीज होऊन NMDC लिमिटेडचा आयरन ओव्हर प्रोडक्शन मार्च 2025मध्ये आहे 3.55 मिलियन टन्स. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला NMDC लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया स्वराज इंजिन्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.12%. आणि मित्रांनो, या कंपनीचे प्रमोटर तुम्ही इथे बघू शकता. स्वराज इंजिन्स लिमिटेडचे प्रमोटर आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि यांची स्वराज इंजिन्स लिमिटेडमध्ये हिस्सेदारी आहे 52.12%. म्हणजे स्वराज इंजिन्स लिमिटेड महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो, स्वराज इंजिन्स लिमिटेड जी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे, या कंपनीने 16 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि स्वराज इंजिन्स लिमिटेड 16 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, चला बघूया या कंपनीची थोडीशी डिव्हिडंडची हिस्ट्री. तर मित्रांनो, या कंपनीने 2021मध्ये 50 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. नंतर परत 2021मध्ये 19 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. नंतर या कंपनीने 2022मध्ये आपल्या शेअरहोल्डरला 80 रुपयाचा डिव्हिडंड दिला आहे. त्यानंतर 2023मध्ये 92 रुपयाचा फायनल डिव्हिडंड दिला आहे. आणि स्वराज इंजिन्स लिमिटेडने 2024मध्ये 95 रुपयाचा आपल्या शेअरहोल्डर्सला डिव्हिडंड दिला आहे. म्हणजे मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची सबसिडरी कंपनी स्वराज इंजिन्स लिमिटेड जबरदस्त डिव्हिडंड देत असते प्रत्येक वर्षी आपल्या शेअरहोल्डर्सला. तर चला बघूया 16 एप्रिल 2025ला स्वराज इंजिन्स लिमिटेड किती रुपयांचा डिव्हिडंड आणि त्याचसोबत कसे क्वार्टर 4चे रिझल्ट डिस्क्लोज करते. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड सेक्युअर मेजर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹215.63 करोड. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडला कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे 215.63 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला NBCC इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया V-Mart रिटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, V-Mart रिटेल रॅलीज आफ्टर टोटल सेल्स रायजेज 17% इयर ऑन इयर बेसिस ₹780 करोड इन क्वार्टर 4. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, V-Mart रिटेल्स लिमिटेडने आपला बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, V-Mart रिटेल लिमिटेडचा टोटल सेल्स फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये होता 669 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 17%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये आला आहे 780 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला V-Mart रिटेल
लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड कमिशन्स 3 युनिट्स ऑफ 800 मेगावॅट पार्बती 2 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NHPC लिमिटेडने हिमाचल प्रदेशातील त्याच्या 800 मेगावॅट क्षमतेच्या पार्बती 2 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टतील 4 पैकी 3 युनिट्सचे कमर्शियल ऑपरेशन्स मंगळवारी सुरू केले आहे आणि चौथे युनिट लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे NHPC लिमिटेड आज पॉझिटिव्हमध्ये क्लोज झाला आहे. चला आता बोलूया निफ्टी 50 स्टॉक भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड शेअर फॉल आफ्टर मिसिंग फायनान्शियल इयर 2025 ऑर्डर इनफ्लो गायडन्स. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला अंदाजा होता की त्याला फायनान्शियल इयर 2025मध्ये 25,000 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळेल. परंतु मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला फायनान्शियल इयर 2025मध्ये टोटल 18,715 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. म्हणजे जवळपास 6,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा सरळ फरक दिसत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअरवर निगेटिव्ह पाहायला मिळाला आहे. परंतु मित्रांनो, तरीही भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडवर खूप ॲनालिस्ट आताही बुलिश आहे. चला आता बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SJVN लिमिटेड गेन्स आफ्टर आर्म कंप्लीट्स ट्रायल रन ऑफ 241.77 मेगावॅट ॲट बिकानेर सोलार प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SJVN लिमिटेडच्या होलिओन सबसिडरी कंपनी SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेडने 1,000 मेगावॅट बिकानेर सोलार पॉवर प्रोजेक्टच्या फेज 1मध्ये 241.77 मेगावॅट कॅपॅसिटीचा ट्रायल रन सक्सेसफुली कंप्लीट केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला SJVN लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स रिकॉर्ड्स हायेस्ट एवर कार्गो वॉल्यूम ऑफ 41.5 MMT इन मार्च, ग्रोज 9% इयर ऑन इयर बेसिस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा कार्गो वॉल्यूम मार्च 2025मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 9%ने इन्क्रीज होऊन 41.5 मिलियन मेट्रिक टन्स एवढा आला आहे. आणि मित्रांनो, हा अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा हायेस्ट एवर कार्गो वॉल्यूमचा रिकॉर्ड आहे. आणि मित्रांनो, हे शक्य झालं आहे कंटेनर हँडलिंग आणि लिक्विड अँड गॅस सेगमेंटमुळे. कारण मित्रांनो, कंटेनर हँडलिंग इयर ऑन इयर बेसिसवर 19%ने आणि लिक्विड अँड गॅस सेगमेंट 5%ने इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे इन्क्रीज झाले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला सरळ अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.